गोष्ट म्हणजे आपण रोड क्रॉस करताना कसं भारतामध्ये थांबा थांबा आपण स्वतः ट्रॅफिक पोलीस असल्यासारखे रोड क्रॉस करतो, तर तसं नाहीये. म्हणजे गाडीवाला काही करू देत, मी चाललोय मस्त, मला माझा हा ॲटिट्यूड असतो. इथे तसं नाहीये. तर इथे सगळेजण अमेरिका म्हणली की आपण कल हो ना हो सारख्या मूवी बघितलेल्या असतात किंवा इंग्लिश सारख्या मूवी पाहिल्या असतात, जिथे रस्त्याने जाताना कोणीतरी कॉर्नला डान्स करतंय, कोणीतरी गाणं म्हणतंय, कोणीतरी वायोलिन वाजवतंय, अशा आपल्या एक्सपेक्टेशन्स असतात. आणि मग इथे आल्यानंतर आपल्याला तसं काहीच दिसत नाही आणि मग सगळं आपल्याला मानसिक धक्का बसतो आणि सगळा तो भ्रमाचा जो आपला भोपळा असतो तो एकदम फुटतो आणि असं वाटतं अरे मी कुठे आलोय. Every single day I'm gonna make something great. That's my way. Every single day I'm gonna make something great. That's my way. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी विदुला आणि मी श्रीधर. आम्ही दोघंही तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्याच लडक्या चॅनलमध्ये. आणि येस, आजचा आपला विषय आहे अमेरिकेतला आणि अमेरिकेतले फायदे आणि तोटे. तुम्ही भारतातून अमेरिकेत येण्याचा विचार करत असाल तर इथे आल्यानंतर एकदम तुम्हाला शॉक बसणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी माहिती असतील तर तुम्हाला इथे खूप सोपं जाईल. त्यामुळे तुमच्या मदतीसाठी खास हा व्हिडिओ. तर अमेरिका हा खूप मोठा देश आहे आणि त्या मानाने इथली पॉप्युलेशन प्रचंड कमी आहे आणि त्याचे काही फायदे आपल्याला होतात. ते म्हणजे इथे हाऊसेस जे असतात ते खूप मोठे मोठे आहेत. इव्हन साध्या अपार्टमेंट जरी आपण बघितलं ते सुद्धा खूप मोठे मोठे आहेत, खूप स्पेशियस आहे. त्याच्यामुळे असं खूप कॉम्पॅक्ट इथे जाणवत नाही. इथे खूप सुंदर सुंदर प्रेक्षणीय स्थळं आहेत आणि छान छान ट्रेल्स आहेत. तुम्हाला खास असं 2 तास 3 तास ड्राईव्ह करून जाण्याची गरज नाहीये. इथे बघायला गेले तर आमच्या घराजवळ पण 10-10 मिनिटांवर असे इतके छान छान ट्रेल्स आहेत. आणि फक्त अमेरिकेमध्ये 58 नॅशनल पार्क्स आहेत जिथे आपण कॅम्पिंग करू शकतो, हायकिंग करू शकतो, पिकनिक प्लॅन करू शकतो आणि अशा खूप छान छान तिथे ॲक्टिव्हिटीज असतात. त्यामुळे अमेरिकेमध्ये जर निसर्ग आणि फ्रेश हवा ह्या 2 गोष्टी खूप मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. तर पहिला तोटा म्हणजे विदुला म्हणाले तसं इथे पॉप्युलेशन कमी आहे आणि घरं मोठी असतात. तर घरं मोठी असल्यावर फॅमिली पण मोठी हवी आहे, राईट. आपण आपले बरेचसे नातेवाईक इंडियामध्ये असतात, सो ती उणीव भासते आपल्याला. अशा वेळेस आपला इथे मित्रपरिवार मोठा असण्याची गरजेचं असतं. आणि मित्रपरिवार जरी असला तरी इथे कसं होतं, आपण बऱ्याच वीकडेज तर पूर्ण कामात जातो. सो कुणाला भेटायचं झालं तर मोस्ट ऑफ टाइम्स आपण वीकेंडला भेटतो आणि ते पण भेटणं कसं, आपण कॉल करणार, अरे आज असं प्लॅन करून भेटायला लागतं. इंडियात कसं असतं, मी मित्राला फोन केला, अरे मी घराजवळ आलोय चल भेटू, तर लगेच भेटणं होतं. पण इथे तसं नाही आहे, तर ते एक जाणवतं. आणि नेक्स्ट फायदा म्हणजे इथे डायव्हर्सिटी प्रचंड प्रमाणात आहे. इथे जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या देशातली लोक तुम्हाला दिसतील. चायनीज दिसतील, थाय पीपल दिसतील, जॅपनीज दिसतील, कोरियन, इंडियन, आफ्रिकन, तर मेक्सिकन. तर असे हे सगळे वेगवेगळ्या देशातले लोक इथे असल्यामुळे इथे तेवढेच कल्चरल खूप डायव्हर्सिटी आहे. शिवाय इथे लँग्वेजेस भरपूर प्रमाणात बोलल्या जातात आणि आपल्याला सुद्धा नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. कल्चर एकमेकांबद्दल जाणून घेता येतं. तसंच इथे फूडचे सुद्धा तेवढेच ऑप्शन्स आहेत. जेवढे इथे वेगवेगळ्या देशातील लोक आहेत तेवढेच फूडचे भरपूर ऑप्शन्स आहेत. आणि शिवाय असं होतं की जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करताय तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या देशांची लोक पण काम करत असतात. सो तुमच्या कलिग्समुळे तुम्हाला त्यांच्या देशाचे सणवार कळतात, आपल्या देशातले सणवार त्यांना कळतात. पण इथे कसं होतं, ऑफिसमध्ये आपण वेगवेगळ्या कल्चरच्या लोकांना भेटतो, पण ते फक्त ऑफिस पुरतंच मर्यादित राहतं. एरवी आपल्याला आपल्या फ्री टाईममध्ये या लोकांना भेटणं एवढं होत नाही. तर इथे पण US मध्ये ग्रुपिझम झाले, म्हणजे इंडियन लोकांचा ग्रुप, चायनीज लोकांचा ग्रुप, मेक्सिकन लोकांचा ग्रुप, पाकिस्तान लोकांचा ग्रुप. तर असे हे ग्रुप्स तयार झाल्यामुळे प्रत्येकजण आपल्या ग्रुपमध्येच कम्फर्टेबल असतो आणि त्याच्यामुळं नवीन लोकांना त्रास होतो. आता इंडियन ग्रुप्समध्ये पण सब ग्रुप्स आहेत, म्हणजे मराठी लोकांचा ग्रुप,
नॉर्थ इंडियन लोकांचा ग्रुप, तेलुगू लोकांचा ग्रुप, गुजराती लोकांचा ग्रुप. तर या सब ग्रुप्समध्ये पण त्या कम्युनिटीशी रिलेटेड आपण इंटरॅक्ट करतो. आणि अजून एक सांगायचं झालं तरी डायव्हर्सिटी जरी असली तरी वेस्टर्न कल्चर आणि आपलं कल्चर खूप वेगळं आहे. आपण कसं आपल्याला कुणाला म्हणजे इंडियामध्ये आदर देण्याचा जो आहे, आता कुणाला पाय लागला तर आपण समोरच्याला नमस्कार करतो, किंवा आपले रिलेशन्स जे आहेत काका काकू मामा मामी असे खूप आहेत आणि आपण आदर देतो. पण इथे तसं नाही आहे. इथे बऱ्याच वेळा आपण एकेरीने हाक मारतो लोकांना. आणि इवन तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये गेला तर प्रोफेसर्सना पण असं एकेरीने बऱ्याच वेळा हाक मारतो आपण. सर, आपल्या इंडियामध्ये कसं सर किंवा मॅडम असं म्हणतो, हे नाही. आणि आता आपण इंडियामध्ये कसं कुणाच्या घरी गेलो की आपण चप्पल काढतो बाहेर आणि मग आत जातो, तर इथे पण तसं नाही आहे. इथे बऱ्याच वेळेला जे कामगार किंवा आपण कामासाठी लोक बोलवतो घरी, ते असेच शूज घालून येतील. तर हा एक फरक आहे. तर हा असा तोटा आहे. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा इकडे येता US मध्ये, तर मला आठवतंय विदुला जेव्हा पहिल्यांदा आलेली तेव्हा ती म्हणाली तसं तिने इंग्लिश बघितलेला, तिला वाटलं की खूप इथे असेल. आणि एअरपोर्टवर येताच मी आले जानेवारीमध्ये, तेव्हा विंटर होता, सगळीकडे स्नो, आणि मी एअरपोर्टवरच याला म्हणायला लागले की तू मला चुकीच्या रीतीने निघतोस, हे आपण नक्की बरोबर आलो ना, हे अमेरिकाच आहे ना. म्हणजे मी विचार करत होते की हे अमेरिकाच आहे. राईट. तर पुढचा तोटा म्हणजे इथलं वेदर. सो इथलं वेदर एक्स्ट्रीम असतं. उन्हाळा म्हणा किंवा विंटर म्हणा, विंटर तर हार्शच असतं, आणि पाऊस पण कधी पण पडतो. तर विंटर स्पेशली आपण हा असं वेदर आहे आपण यूज टू नाही आहे. इंडियामध्ये एवढं एक्स्ट्रीम विंटर असतं, एवढा स्नो सगळीकडे पडत नसतो. सो तो हा एक तोटा आहे. आणि बऱ्याच जणांना ते म्हणजे मला आठवतंय मी जेव्हा पहिल्यांदा आलेलो, माझा पहिला विंटरचा अनुभव खूप बेकार होता. आणि मी तेवढे कपडे आणले नव्हते. सो ती एक गोष्ट अजून मला लक्षात आहे. पुढचा मुद्दा म्हणजे फ्रीडम आहे इथे सगळ्यांना. तर तुम्हाला तुमचं ओपिनियन मांडायला तेवढीच मुभा आहे. इथे कोणीही तुम्हाला जज करत नाही. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही सांगू शकतात. भलेही तुम्ही ऑफिसमध्ये असो, शाळेत असो, तर प्रत्येकाला इथे रिस्पेक्ट दिला जातो. तुमचं ओपिनियनला रिस्पेक्ट असतो. आणि शिवाय इथे ना असं प्रेशराइज केलं जात नाही मुलांना शक्यतो की तू आता डॉक्टरच व्हायला हवं, तू इंजिनियरच व्हायला हवं, असं प्रेशर इथे नसतं. त्यामुळे तुम्ही कुठलंही क्षेत्र निवडू शकतात. खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आणि इथे अगदी वेटरलाही तेवढाच रिस्पेक्ट आहे जेवढा डॉक्टरला आहे. त्यामुळे इथे कुठलं क्षेत्र कमी आणि जास्त लेखलं जात नाही. ही इथली एक खूप छान गोष्ट आहे. तर इथे रिझर्वेशन हा प्रकार नाही आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, तिकडे भरपूर मेहनत घेऊन तुम्ही तुमच्या हिमतीवर पुढे जाऊ शकता. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. दुसरा तोटा तुम्हाला इथं अनुभवायला मिळेल तुम्ही जेव्हा पहिल्यांदा येतात, तर इथले लोक एवढे ओपन नसतात, म्हणजे थोडे रिझर्व्ड असतात. पाहुण्यांच्या घरी गेलो तर ते इंडियामध्ये म्हणतील त्याला आज राहून जावा, पण इथे तसं नाही आहे. इथे आपण कोणाकडे भेटायला गेलो तर ते तेवढ्यापुरतंच टाईम ठरवून जायचं. आणि तुम्ही असं एक्सपेक्ट नाही करू शकत की ते म्हणतील आता राहूनच जावं. सो हा एक तोटा आहे की इथे थोडे रिझर्व्ड असतात पीपल. हां, आणि मग आपल्याला उगाच असं वाटतं की ना ॲटिट्यूड वगैरे, तर तसं नाही. त्यांचं कल्चरच तसं नाही आहे. तर पुढचा मुद्दा म्हणजे फायदा, की इथलं हायर एज्युकेशन खूप चांगलं आहे. इथले स्टाफ खूप चांगला असतो, टीचर्स चांगले असतात, कॉलेजमधल्या फॅसिलिटीज खूप छान असतात, लायब्ररीची फॅसिलिटी खूप चांगली असते. आणि शिवाय इथले प्रोफेसर्स नेहमी रेडी असतात तुम्हाला हेल्प करण्यासाठी. मग तुमचं इंग्लिश चांगलं असो अथवा नसो, अजिबात घाबरायचं नाही. ते जोपर्यंत तुमचं म्हणणं तुम्हाला जोपर्यंत तुमचं समाधान होत नाही तोपर्यंत तुमचं सगळं ऐकून घ्यायला ते तयार असतात, तुम्हाला मदत करायला तयार असतात. तसंच ते कॉलेजच्या आफ्टर कॉलेज म्हणजे आफ्टर आवर्स सुद्धा ते तुमच्यासाठी अवेलेबल असतात. मग तुम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन तुमचे क्वेश्चन्स त्यांना विचारू शकतात किंवा त्यांना ईमेल करू शकतात. असे खूप छान इथलं कल्चर आहे. पुढचा तोटा सांगायचा झाला तर उच्च शिक्षण, हायर एज्युकेशन चांगलं आहे, पण इथलं प्रायमरी एज्युकेशन खराब आहे असं म्हणता नाही येणार. पण आपण जर एशियन कंट्रीजला कम्पेअर केलं तर तेवढं स्टँडर्डचं नाही आहे. म्हणजे इथे गणित, सायन्सवर एवढा भर दिला जात नाही. तर प्रायमरी एज्युकेशन एवढं चांगलं नाही आहे. आणि पुढचा फायदा म्हणजे इथे नेहमी भाज्या आणि फळं असे फ्रेश मिळत असतात. आपल्याला सुपर मार्केटमध्ये गेलो किंवा ग्रोसरी शॉपला गेलो तर ते दर दिवशी नवीन नवीन ते चेंज करत असतात. त्या दिवशीचा सगळा जो त्यांचा असतो स्टॉक
आणि दरवर्षी नवीन फ्रेश स्टॉक ते भरत असतात आणि फ्रेश असतात सगळ्या भाज्या सगळ्या. आणि तिथे ना कंटिन्यू त्या भाज्यांवर पाणी पडत असतं, त्याच्यामध्ये कंटिन्यू धुतल्या जात असतात, क्लीन असतात. आणि एक आपल्याकडे एवढासा कांदा जो मिळतो तो इथे एवढा मोठा असतो. आणि सगळे गोष्टी खूप मोठ्या मोठ्या इथे मिळतात, म्हणजे अगदी संत्री सुद्धा मोठी असते पपईसारखी. तर ह्या गोष्टी इथे खूप आहेत. फ्रेश माल असतो, भेसळ नसते अजिबात, त्याच्यामुळे आपण हेल्दी राहतो. जी म्हणजे इथे बार्गेनिंग म्हणजे जे आपल्या भारतीय लोकांमध्ये मुळातच असतं ना, की एखादी गोष्टीची किंमत मला कमी करूनच राहायची आहे, मला त्या किमतीला घ्यायचं नाहीये. आणि मग तुम्ही 50 रुपयांची गोष्ट आपण 30 रुपयाने आणली की आपल्याला असं खूप छान आनंद वाटत असतो की नाही मी भाव केलाय त्या गोष्टीचा. तर असं लहानपणापासून शिकवलं जातं त्या गोष्टीचा भाव करणं. तसं इथे नाहीये. तर इथे भाजीपाला म्हणा, कपडे लत्ते म्हणा किंवा कुठलीही गोष्ट घ्या, जी किंमत इथे दिलेली असते आपल्याला त्याच किमतीत घ्यावी लागते. इथे भाव करता येत नाही आणि त्याच्यामुळे इथे प्राइजेस फिक्स असतात. राईट. तर हा एक तोटा म्हणायला लागेल, कारण की इंडियामध्ये आपण कसं बार्गेनिंग करू शकतो आणि त्याच्यामुळे थोड्या किमती कमी करू शकतो, पण इथे तो नाही आहे. सो हा एक तोटा आहे इकडे, इथे बार्गेनिंग होऊ शकतो. आणि पुढचा मुद्दा आपण घेऊया आता इथे ड्रायव्हिंगचा किंवा लॉज म्हणू शकतो आपण. तर इथले जे कायदे आहेत आणि हा फायद्यामध्ये मी सांगते तुम्हाला, तर इथले जे कायदे आहेत ना हे अतिशय स्ट्रिक्ट आहेत. कायद्याचं पालन प्रत्येकाने करावंच लागतं. तर इथे मग कायदा म्हणा, आपण ड्रायव्हिंगचा कायदा म्हणूया थोडक्यात, तर सीट बेल्ट लावणं इथे कंपल्सरी असतं, स्पीड लिमिट फॉलो करणं कंपल्सरी असतं. त्यानंतर इथे लहान मुलांना कार सीटमध्ये बसवावं लागतं आणि ते बॅक सीटमध्ये, म्हणजे तुम्ही लहान बाळाला घेऊन कडेवर बसलात असं चालत नाही. मग ते कितीही रडवू दे, कितीही काही करू दे, त्याला बॅक सीटवरच बसवावं लागतं आणि तेही उलटं तोंड करून 2 वर्षाचं होईपर्यंत. आणि हे बाळाच्या सेफ्टीसाठी अर्थात. मी इथे पोलिसांशी वाद घालून चालत नाही की काका मामा प्लीज यावेळी जाऊ द्या, पुढच्या वेळी मी नाही करणार. तर असं नाहीये. इथे आपला हा काका मामा नसतो, इथे स्ट्रिक्ट लॉ असतं. इव्हन पोलिसांची गाडी आपल्या मागे थांबली असेल ना तर आपल्याला गाडी आपली ऑपअप साईडला घ्यावी लागते आणि वाद घातला तर मग एक तर तुम्हाला कोर्टात जावं लागतं. या 2 गोष्टी इथे होतात. फाईन भरावा लागतो. फाईन भरण्याचा तोटा म्हणजे मग तुमचा इन्शुरन्सचा प्रीमियम वाढतो. त्याच्यामुळे ते सगळे लोक घाबरून असतात. पैसे वाचवण्यासाठी सगळे लोक लॉचं अगदी कडक पालन करतात. आणि ती एक चांगली गोष्ट आहे, लॉ स्ट्रिक्ट आहे. म्हणजे इथे लाच हा प्रकार नाही आहे. आपण लाच देऊन पोलिसांना लगेच मिटवू नाही शकत. तर तो हा इथे चालत नाही. लॉ खूप स्ट्रिक्ट आहे, तर ते पाळण्याचं गरजेचं आहे आणि चांगली गोष्ट आहे ती. इथे परत रेड सिग्नल आपण क्रॉस करू शकत नाही. प्रत्येक सिग्नलला कॅमेरे असतात, त्यामुळे तुम्ही तो सिग्नल क्रॉस केला तर तो पण फाईन तुम्हाला मिळतो. शिवाय ते ॲम्ब्युलन्स वगैरे ज्या गोष्टी आहेत, इमर्जन्सी व्हेकल्ससाठी सगळ्या गाड्या बाजूला होतात, आधी त्यांना जाऊ देतात आणि मग स्वतः जातात. आणि रेड सिग्नल सुद्धा ग्रीन होतात सगळे, म्हणजे इतके पटापट त्यांना पुढे जाण्यासाठी सगळे लोक जागा करतात. त्यामुळे सगळ्यात छान गोष्ट इथे अशी आहे की गाडी येणारी किती पण जोरात येऊ देत, ती तुमच्यासाठी थांबते. तुम्ही पूर्ण गेल्याशिवाय तो जात नाही. आणि भलेही त्याच्या मागे अजून 4 कार्स येऊ दे, 5 कार्स येऊ दे, ते थांबतात आपल्यासाठी. जे डिसेबल्ड लोक आहेत, हँडिकॅप लोक आहेत, त्यांच्यासाठी खूप सोयी दिल्या आहेत. म्हणजे त्यांच्यासाठी त्यांना बसमध्ये प्रवास करायचा असेल किंवा लिफ्ट एलिव्हेटरमध्ये प्रवास करायचा असेल, त्यांच्यासाठी पार्किंग दिली आहे वेगळी. तर या सगळ्या सोयी चांगल्या दिल्या आहेत डिसेबल्ड लोकांसाठी. तर आता आपण सोयींच्या बाबतीत बोलतच आहोत, तर इथे घरकामाला बाई नसते, ही गैरसोय आहे आपली. तर इथे सगळं काम आपल्याला करावं लागतं. इथे विकेंड म्हणजे आपला विकेंड घरकामातच जातो. लॉन्ड्री म्हणा किंवा व्हॅक्यूम करणं म्हणा, भांडी डिशवॉशरला लावणं, हे सगळे कामं सगळे आपल्याला करावे लागतात. आणि अशा वेळी एका व्यक्तीची खूप आठवण येते, ती म्हणजे आपल्या घरची कामवाल्या मावशी. आणि डिशवॉशरवर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर नक्की बघा, तो पण छान झाला आहे. आणि तसंच इथे एक गोष्ट तुम्हाला सांगते, आता इथे आपल्याला जर फर्निचर घ्यायचं असेल तर फर्निचरसाठी असं आपल्याकडे कसं राजस्थानचे आम्ही कारागीर मागवले आहेत आणि ते आमचं सगळं हॉलसेल करणार आहे असं इथे नाही आहे. इथे कारागीर येत नाही. इथे 2 गोष्टी होतात. एक तर इथली लोक ना स्वतःच्या जे प्रत्येक घराला एक गॅरेज असतं, तर तिथे त्यांनी स्वतःचं सगळं फर्निचर ते स्वतः घरी बनवतात. लाकूड आणतात, सगळं रॉ मटेरियल आणतात आणि जे हवं ते सगळं स्वतः बनवतात. नाहीतर मग इथे आयकिया स्टोअर म्हणा किंवा ॲशले वगैरे असे फर्निचरचे मोठे मोठे दुकानं असतात, तर तिथून आपण मग डायरेक्टली आपल्याला हवं ते आणू शकतो. असे इथे 2 प्रकार असतात. तर येस, शिवाय इथे प्लंबर वगैरे जे असतात ना, ते आपल्याकडे छान छान गाड्यांमध्ये येतात आणि त्यांच्याकडचे जे इन्स्ट्रुमेंट्स वगैरे असतात ना
तर ते एकदम छान प्रतीचे असतात. म्हणजे आपल्याला असं वाटतं अरे प्लंबरच तर आहे, पण तिथे तसं नाही आहे. तर त्यांचासुद्धा पगार असतो, त्यांनासुद्धा इथे महिन्याला पगार असा मस्त मिळत असतो. असं आपल्याकडे आले आणि आपण जेवढे पैसे दिले असं नाही आहे, त्यांचा एक स्पेशल पगार ठरलेला असतो. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी इथे आपल्याला बघायला मिळतात. राईट. तर ही गोष्ट तुम्ही ॲज अ फायदा आणि तोटा दोघंही बघू शकता. फायदा म्हणजे एक की आपण कुणावर अवलंबून नसतो. बऱ्याच घरच्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, काम करणं म्हणा किंवा फर्निचरचं म्हणा किंवा इवन प्लंबिंगचं, तुम्ही स्वतःहून इथे एक चांगली गोष्ट आपण स्वतः शिकू शकतो आणि यूट्यूबवर जाऊन बघून ते शिकू शकतो. तोटा म्हणल्यास की ते सगळं स्वतःला करायला लागतं. तर तुम्ही आणि आपल्याला बघून आपले मुलं पण ते शिकतात, ते आपोआप इंडिपेंडेंट होतात, मोठे झाले की त्यांना ते येतं. येस. सो हा एक फायदा आहे, आपण कुणावर अवलंबून नाहीये आणि आपली मुलं पण शिकतात. येस. आणि पुढचा एक फायदा म्हणजे अमेरिका तसं खूप सेफ आहे बायकांसाठी. म्हणजे रात्री तुम्ही एकटे सुद्धा रस्त्याने वॉक करू शकतात, कोणी काही त्रास देत नाही. अर्थात काही काही ठिकाणी असतं, शेडी एरिया म्हणतात त्याला, तर तिथे आपण स्वतःच जात नाही. पण जे बाकीचे असतात, समजा मॉल घ्या, एखादं शॉपिंग मार्केट घ्या, तुम्ही जर एकटे गेलात किंवा तिथल्या पार्किंग एरियामध्ये तुम्ही एकटे वॉक करत असाल तर तुम्हाला कोणीही तिथे त्रास देत नाही, तुम्ही अगदी सेफली जाऊ शकतात, भीती काहीच नसते. आणि अर्थात जर काही झालं तर इथे 911 नंबर असतोच प्रत्येकाकडे सेव्ह, तर तुम्ही केव्हाही तो फोन लावला की पोलीस 5 मिनिटात येत असतात. ही इथली गोष्ट खूप छान आहे. पुढचा तोटा म्हणायचा झाला तर रेसिझम, वर्णभेद. तर हा एक तोटा आहे, तुम्हाला थोड्या प्रमाणात इथे जाणवेल. तुम्ही न्यूजमध्ये बघितलं पण असेल, ब्लॅक लाईव्ह मॅटर, त्यात काही आफ्रिकन लोकांनी मध्ये प्रोटेस्ट केलं होतं. तर लॉ इथे स्ट्रिक्ट आहे, पण त्याचबरोबर इथे पोलिसांचा काही प्रमाणात अत्याचार पण होतो आणि इवन आपल्याला पण कधी कधी जाणवतो तो. त्याची एक सवय नसते आपल्याला, तर ती एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. रेसिझम सोबतच इथे गन व्हायलन्स हा प्रकार पण खूप आहे, कारण इथं बंदूक मिळणं फार सोपं आहे. तुम्हाला लगेच मिळते बंदूक, कुणालाही मिळू शकते. तर न्यूजमध्ये तुम्ही बघितलं असेल, खूप इथे US मध्ये इन्सिडेंट्स झाले होते. शाळेत शूटिंग झालेलं, मास शूटिंग झालेलं, मॉल्समध्ये मास शूटिंग झालेलं. तो हा एक मुद्दा आहे. पुढचा महत्त्वाचा पॉईंट जो तोटा म्हणता येईल, म्हणजे आपण इंडिया टू US डिस्टन्स. US खूप लांब आहे इंडियापासून. तर मी जसं आधी सांगितलं, फॅमिली आपली इंडियामध्ये असते, सो ऑब्व्हियसली आपण फॅमिलीला मिस करतो. तर सुरुवातीला तो थोडा त्रास होतो. आणि शिवाय हे जर्नी जे आहे ते इवन डिरेक्ट फ्लाईट जर तुम्ही घ्यायची झाली तर 16 तासांची असते. सो इमर्जन्सी असेल तर आपल्याला पटकन उठून इथून इंडियाला जाता येत नाही. तर तो हा एक तोटा आहे. आणि शिवाय बऱ्याच जणांना माहीत असेल किंवा माहीत नसेल, US एक टाईम झोन नाही आहे, म्हणजे एकच वेळ नाही आहे US मध्ये 3 टाईम झोन्स, आय थिंक 3 का 4 टाईम झोन्स आहेत. तर टाईम झोन म्हणजे तुम्ही कुठे राहत असाल, कॅलिफोर्नियामध्ये म्हणजे वेस्ट साईडला राहत असाल, न्यूयॉर्कला राहत असाल तर वेळ वेगळी आहे. आम्ही राहतो ईस्ट साईडला, फिलाडेल्फियाजवळ. तर आणि आमच्यापासून कॅलिफोर्निया 3 तास मागे आहे. तसंच तुम्ही जर मध्ये राहत असाल USच्या तर ते आमच्यापासून 1 तास मागे आहे. सो तुम्ही जेव्हा या टाईम डिफरन्समुळे काय होतं, इंडियाला जेव्हा तुम्ही कॉल करता तेव्हा इंडियामध्ये वेगळी वेळ असते. सो ते मॅनेज करणं थोडं सुरुवातीला डिफिकल्ट जातं. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला लवकर सकाळी उठायला लागतं किंवा आपल्या उशिरा रात्री त्यांना कॉल करायला लागतो. हे टाइम मॅनेज करणं सुरुवातीला थोडं डिफिकल्ट जातं. हा एक तोटा आहे. भारतातले लोक न्यू इयर लवकर सेलिब्रेट करतात आमच्यापेक्षा 1 दिवस जास्त आधी. पुढचा मुद्दा घेऊया आपण. इथले रोड्स खूप छान असतात, इथे अजिबात खड्डे नसतात. खड्डा असेल तर इथे लोक येऊन लगेच रिपेअर करतात आणि परत तो रस्ता पूर्ववत सुरू सुद्धा होतो. शिवाय इथे जर आपण कुठे प्रवास करत असू ना तर ठिकठिकाणी असे सर्व्हिस एरिया असतात. तर तिथे फूड, आपल्याकडे फूड कोर्ट असतं ना, सेम तसं, आणि खूप चांगल्या पद्धतीचे असतात, मॅनेज केलेले असतात. इथेचा मेन फायदा म्हणजे कसं, इथे ॲक्च्युली ना रस्त्यांवर थांबून आपण बाथरूमला जाऊ शकत नाही, तर ते पोलिस पकडतात आपल्याला
त्याच्यामुळे सर्व्हिस एरिया इथे ठिकठिकाणी असतात. शिवाय महिला वर्गांसाठी सुद्धा खूप चांगली अशी ही गोष्ट आहे ना, इथे वर्क लाईफ अगदी बॅलन्स्ड असतं. म्हणजे तुम्ही ऑफिसचं काम ऑफिसमध्येच संपवायचं, घरी आणायचं नाही, इतकं मस्त असतं. 9 ते 5 तुमचं ऑफिस असेल तर 9 ते 5 वेळात झालं की घरी यायचं, छानपैकी रिलॅक्स करायचं. इथे विकेंडसुद्धा मग त्यामुळे ना लोकांना छान एन्जॉय करता येतो आणि स्पेशली जे IT फील्डमध्ये असतात त्यांच्यासाठी. तर इथे वर्कलोड घरापर्यंत येत नाही, ऑफिसमध्येच संपतो. पुढचा आणि शेवटचा मुद्दा आपण आता घेऊया, जास्त खूप ऑलरेडी आपला मोठा झाला आहे व्हिडिओ. तर हेल्थ केअर इथे खूप म्हणजे सगळ्यांनाच माहिती USA मध्ये काही सम ऑफ द बेस्ट असे हॉस्पिटल्स आहेत अमेरिकेत, जिथे छान टेक्नॉलॉजी नवीन टेक्नॉलॉजीचा वापर होत असतो. शिवाय इथले स्वतः डॉक्टर्स मेडिसिन्स शोधून काढत असतात, सतत त्यांचे रिसर्च चालू असतात आणि आपल्याला बेस्ट सर्व्हिस इथे मिळत असते. टेक्नॉलॉजीमुळे इथे मृत्यूदर पण कमी आहे. शिवाय इथे हॉस्पिटल्स पण खूप छान पद्धतीने त्यांनी मॅनेज केलेले असतात. आणि काय होतं, इथे जास्त केस पेपरवर भरपूर औषधं लिहून दिले जात नाहीत, एकच गोळी देतात आणि आपल्याला लगेच फरक पडतो. ही एक गोष्ट इथे खूप चांगली आहे. आणि तसंच इथे कार इन्शुरन्स, घराचा इन्शुरन्स असे वेगवेगळे इन्शुरन्सचे प्रकार असतात. म्हणजे समजा आपली गाडी ठोकली गेली किंवा तुम्हाला पोलिसांनी पकडलं तर जे सगळे इन्शुरन्स असतं तर इन्शुरन्स कंपनी कव्हर करत असते. अर्थात तुमचा प्रीमियम तुम्हाला दर महिन्याला भरावा लागतो आणि काही वेळा त्याचा तोटा असा होतो की खूप वेळा आपण जास्त प्रीमियम भरतो आणि त्या मानाने ती कंपनी तेवढा इन्शुरन्स आपला कव्हर करत नाही. तर हा सुद्धा एक तोटा होऊ शकतो. पण अमेरिकेमध्ये प्रत्येक ठिकाणी इन्शुरन्स लागतो. इन्शुरन्स नसेल तर तुम्ही बँकरप्ट होणार, ही गोष्ट निश्चित आहे. अजून एक तोटा सांगायचा झाला तर इथे आपल्याला अपॉइंटमेंट घ्यायला लागते डॉक्टरची आणि मगच तुम्ही जाऊ शकता. एरवी अपॉइंटमेंट नसेल तर इमर्जन्सी सेंटर्स असतात, तिथे इमर्जन्सी क्लिनिक असतात, तिकडे जाऊ शकतो आपण. पण तिकडे आपल्याला खूप वेळ बसायला लागतं, खूप वेळ वेटिंग असतं. सो ते एक डिसएडव्हान्टेज आहे कम्पेअर्ड टू इंडिया. इंडियामध्ये कसं आपण आपल्या ओळखीचे डॉक्टर असतात, लगेच त्यांच्याकडे जाऊ शकतो. आजारी पडलो तर त्यांच्याकडून लगेच ते गोळी देतात आपल्याला आणि मग आपल्याला बरं वाटतं. इवन आपले फार्मसी जे ओळखीचे असतात त्यांच्याकडून आपल्याला आपण औषध घेऊ शकतो. सो तो हा एक तोटा आहे इथे असण्याचा की अपॉइंटमेंट घेऊनच कुठेही म्हणा, डेंटल म्हणा, तुमचं रेग्युलर हेल्थ चेक म्हणा किंवा आजारी जरी पडला तरी अपॉइंटमेंटच लागते. नाहीतर तुम्ही इमर्जन्सी क्लिनिकमध्ये जाऊ शकता पण तिथे वेळ लागतो. आणि त्या अपॉइंटमेंटचा पण एक फायदा असा असतो की इथे वेटिंग नसतं मग जास्त. तुम्हाला जर 4 वेळची अपॉइंटमेंट असेल तर 4 वाजता तुम्ही बरोबर डॉक्टरांच्या समोर असतात, तुम्हाला जास्त वेटिंग रूममध्ये बसावं लागत नाही. त्यामुळे येस, तर असे होते इथले सगळे मुद्दे. आणि आम्ही बऱ्यापैकी जे आम्ही स्वतः अनुभवले आहेत आता इतक्या 8-12 वर्षामध्ये, तर आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि बऱ्याच जणांना हे सेम फायदे तोटे ते कॅन रिलेट, म्हणजे ते रिलेट करू शकतात जे अमेरिकेत राहतात ते. तर हे अशा प्रकारचे फायदे आणि तोटे होते. जे अमेरिकेत येणार असतील त्यांना या व्हिडिओचा निश्चितच फायदा होईल. आणि तुम्हाला अजून क्वेश्चन्स असतील तर मला अजिबात संकोच करू नका आपल्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारायला. मला खूप आनंद होईल तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला, किंवा मी त्यावर छान एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासोबत सुद्धा येईल. तर येस, हे असे होते आमचे विचार अमेरिकेतल्या फायद्या तोट्यांवर. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला सांगायला अजिबात विसरू नका. आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन पण दाबा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला लगेच लक्षात येईल. तर लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मजेत राहा, हसत राहा, आनंदात राहा. धन्यवाद. Every single day I'm gonna make